लय वेदना होते आपल्याला. त्यांनी तर वयाच्या 1.5 वर्षापासून त्यांनी जान जाए पण शान ना जाए. संभाजी महाराजांचे आतापर्यंतचे आलेले पिक्चर आपण त्यांचे पिक्चर म्हणून न बघता आपल्या धर्माचं रक्षण हे आपल्याला करणं भाग आहे. एक वेळेस सूर्यात पण डाग दिसेल पण शिवचरित्रात डाग दिसणार नाही हे आपण प्रत्येक वेळेस ऐकतो. त्याच शिवछत्रपतींच्या पुत्राला कसं चरित्रावर त्यांच्या डाग येईल त्या प्रकारे दाखवलं गेलं आपल्या समोर. का म्हणून छत्रपती संभाजी हे पिक्चर बघितलं पाहिजे, हा चित्रपट प्रदर्शित केलं पाहिजे. हा मीडिया प्रसार करणार नाही आहे. काही मुलं आले तिथं कॉलेजची, त्यांना आपण प्रतिक्रिया विचारूयात. काय विषय, चित्रपट बघून कसं वाटलं? आणि हा चित्रपट बघितल्यानंतर आम्हाला आता कळालं आहे की संभाजी महाराजांची खरी कहाणी व त्यांची खरी आयुष्य कसे होते व त्यांचे संघर्ष कसे होते. आपण आत्ताही जरा काही झाले आपली दुखापत झाली तर आपण लय वेदना होते आपल्याला. त्यांनी तर वयाच्या 1.5 वर्षापासून त्यांची एक झाल्यावर एक हेच आहे, म्हणजे त्यांच्या आयुष्यात एक झाल्यावर एक काळा दिवसच येत होता. त्यांनी किती वेदना सहन केली असेल हा फक्त विचार करूनच आम्हाला चित्रपट का बघितलं पाहिजे हा प्रत्येकाने. आपण आपल्या धर्माचं रक्षण करावा. परत जे काय शान जाए जान जाए पण शान ना जाए अशी कळत ना आलेले संभाजी महाराज पिक्चरांनी बघितलं. लय खूप भारी वाटलं. संभाजी महाराज कित्येकी अडचणी आलेल्या त्या अडचणीला पार पाडून पुढे गेले. ही मूवी बघितल्या मला खूप छान वाटलं. त्या मूवी बघितल्यामुळे मला असं समजलं की संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी किती बलिदान दिले व त्यांचे बलिदान अमूल्य आहे. आत्तापर्यंत आपल्याला लपवलं गेलं शिवछत्रपतींचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास, त्याबद्दल काय बोलाल? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे आतापर्यंतचे आलेले पिक्चर आपण त्यांचे पिक्चर म्हणून न बघता त्यांनी आपल्या देशासाठी काय केलं, आपल्या धर्मासाठी काय केलं हे म्हणून बघणं अतिशय आवश्यक आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं आज पिक्चर पाहिलं. छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी धर्मासाठी जे बलिदान दिलं ते शब्दात सांगू नाही शकत आपण. तेवढंच माझं. आपण काय बोलाल या चित्रपटाबद्दल? पिक्चर हा बघण्यासारखा आहे. महाराजांचा पिक्चर हा बघण्यासारखा आहे. त्यातून वेगवेगळं काही शिकायला मिळतं आपल्याला. प्रत्येक परिवाराला घेऊन आलं पाहिजे का? नक्की आलं पाहिजे. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा बरेचसे चित्रपट आहेत. त्यातला छत्रपती संभाजी हा गेले 10 वर्ष झाला चित्रपट लपवला जात होता, जेणेकरून आपल्या हिंदू समाजाला समजलं नाही पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान व जे 2 वर्षापासून ते वयाच्या 32व्या वर्षापर्यंत जे छत्रपती संभाजी महाराजांनी संघर्ष केलं ते संघर्ष आपल्या लोकांपर्यंत कुणीच पोहोचू दिलेलं नाही. त्याच्या पाठीमागचा इतिहास एवढाच की आपल्या धर्माचं रक्षण हे आपल्याला करणं भाग आहे. अजून त्यात छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून सांगितलं आहे, धर्म मतलब आस्था, आस्था कभी बदली नाही जाते औरंगजेब. हेच आहे छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान. ह्याचसाठी प्रत्येक हिंदूंनी, ह्याचसाठी आपल्या प्रत्येक हिंदूंनी, बंधू भगिनींनी छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. जय शिवराय, जय शंभूराज. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघू शकता, सगळ्यांच्या तो चेहऱ्यावरती उदासी येते. कारण आपल्याला छत्रपती श्री संभाजी महाराजांचा इतिहास कशा प्रकारे लपवला गेलेला ह्या चित्रपटातून आपल्याला बाहेर प्रदर्शित केलेला आहे. आणि हे मीडिया वगैरे कोणीही प्रसार करणार नाही, याचा ही जबाबदारी आपलीच बनणार आहे. आपणच हा पिक्चर पुढे प्रसारित करूया. बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला.